नवीन पुलावरून 21 जुलैला वाहतूक सुरू होणार. बांधकाम उपअभियंता अमित पाटील यांची माहिती. तोपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचं नागरिकांना आवाहन. गडिंग्लज चंदगड राज्य मार्गावरील हिरण्यकेशीचा नवीन पूल 21 जुलै अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अमित पाटील यांनी आर न्यूजशी बोलताना दिली. तात्पुरता बांधण्यात आलेला पर्यायी पूल पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहाने खचला असून त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आज सकाळपासूनच राज्य मार्गावरील वाहतूक इतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नवीन पुलावरून वाहतूक कधी सुरू होणार याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. उपअभियंता पाटील यांनी हा संभ्रम दूर करत 21 तारखेला पूल वाहतुकीसाठी खुला होणार असून तोपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. कराड येथील सागर कन्स्ट्रक्शन कंपनीकडे या नवीन पुलाच्या बांधकामाचा ठेका आहे. यासाठी केंद्र शासनाकडून 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कंपनीने युद्ध पातळीवर काम करून दिलेल्या मुदतीच्या 6 महिने आतच काम पूर्णत्वाकडे नेले आहे. सगळ्या गाळ्यांवरील स्लॅबचे काम पूर्ण झाले असून फक्त स्लाइड रेलिंगचे काम करणे बाकी आहे. येत्या 15 दिवसात एका बाजूचे काम पूर्ण करून हलक्या वाहनांची वाहतूक अर्ध्या भागातून सुरू करणे शक्य असल्याचे कंपनीचे साइड इंजिनियर माऊली पवार यांनी सांगितले. त्यासाठी उर्वरित कामांना पूर्ण क्षमतेने गती दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. उपअभियंता पाटील यांनी शाखा अभियंता मयूर बाऊसकर यांच्यासह कामाची पाहणी करून कोणत्याही परिस्थितीत 21 जुलै रोजी वाहतूक सुरू झाली पाहिजे अशी कडक सूचना कंपनी कर्मचाऱ्यांना दिली आहे. दरम्यान पर्यायी भागावरील भराव खचत जात असून तो येत्या काही दिवसात पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांनी जरळी बंधारा तर पश्चिमेकडील गावातील नागरिकांनी गजरगाव बंधाराचा आधार घेतल्याने या दोन्ही मार्गावर रहदारी वाढली आहे. हे दोन्ही मार्ग अरुंद असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. पण प्रशासनाच्या आवाहनानुसार आता 21 जुलैपर्यंत नवीन पूल खुला होण्याची नागरिकांना केवळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.